शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने जनआक्रोश मोर्चा काढून महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पडून आतापर्यंत जवळपास 6 ते 8 नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकांनी खड्ड्यांवरून झालेल्या महासभेत फ्रॅक्चर आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यातच शहरात सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांमुळे सर्वसामान्य वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. चिक्कर खरं तर रस्त्यावर उतरणार आहे आणि नाशिककरांचा आक्रोश काय आहे आज या प्रशासनाला बघायला मिळणार आहेत. कारण की तुम्हाला सांगतो 7 बळी गेले आणि काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना घडली की 15 वर्षाचा मुलगा कॅनडा कॉर्नर येथे त्याचाही दुर्दैवी खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. तरी या प्रशासनाला कुठेही जाग येत नाही आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला सांगतो वारंवार दर महासभेमध्ये नगरसेवकांनी आंदोलनं केली असतील. आम्ही त्यांना इशारा देखील दिला प्रशासनाला की दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा. तरी हे झोपलेलं प्रशासन जागा होत नाही आणि त्यांना जागा आणण्यासाठी आज नाशिककर रस्त्यावर उतरताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जन आक्रोश मोर्चा निघतो आहे. खड्ड्यांच्या संदर्भात हा सगळा आक्रोश पाहायला मिळतोय. काय नाही, आता हे आम्ही म्हणायचंच काही कारण राहिलेलं नाही. हे आता लोकांनीच काय म्हणतात ते आता लोकांकडे चर्चा करून आपण पहा की लोक कोणत्या प्रमाणात इथं उपस्थित आहेत. महिला उपस्थित आहेत, रिक्षा चालवणारे लोक उपस्थित आहेत, टेम्पो चालवणारे लोक उपस्थित आहेत. हे सर्व लोक उपस्थित आहेत. याचं कारण त्यांना तो त्रास झालेला आहे. 1-2 महिन्यापासून प्रचंड त्रास होत आहे. त्या त्रासाला कंटाळून लोक आज उपस्थित झाले. एकंदरच पाहिलं तर सिंहस्थाचे काम एका बाजूला सुरू आहे असं कारण दिलं जात आहे, दुसरीकडे नागरिकांचे जीव जात आहे. कसं बघता? सिंहस्थाचं कारण आहे रस्त्यांची कामं व्हायला पाहिजेत, शहराचा विकास व्हायला पाहिजे. 12 वर्षातून एकदा सिंहस्थ होतोय, त्यासाठी प्रशासन तयारी करतोय. परंतु त्या तयारी करत असताना सर्वसामान्यांच्या रोजच्या व्यवहारात अडचण यायला नको याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. दिल्लीमध्ये आपण एक उद्योग रोजगाराचा प्रश्न उपस्थित केलाय. काय नेमके त्याबद्दलचं आपलं मत आहे? चर्चा तर लोकसभेत झाली नाही, परंतु जे लेखी उत्तर आलेलं आहे त्याच्यातून जे आकडेवारी आलेली त्या आकडेवारीत जे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यावरही मुख्यमंत्री महोदयांनी सुचवलं आहे की काही उद्योग जे बंद होते कागदावरच होते त्याबाबत 74% उद्योग असे होते. असं जर असेल तर मला त्याबद्दल आनंद आहे, कारण महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य होतं आणि ते राहायला पाहिजे ही माझी भावना आहे. परंतु मूळ प्रश्न हा वेगळा आहे की जे लोकांना बेरोजगार झालेले आहेत त्यांचे पुढं काय झाले, त्यांना त्यांची ग्रॅज्युटी मिळालेली आहे का, त्यांचे फंडाचे पैसे मिळालेले आहेत का, किंवा त्यांचा कुठेतरी परत नोकऱ्या लागलेल्या आहेत का, शासन त्याच्यासाठी काय मदत करतं, हा माझा मूळ प्रश्न होता आणि त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही, पण ते मिळेल अशी अपेक्षा आहे. नाशिक महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार चालला आहे, जो 35,000 कोटीचा जो घोटाळा या ठिकाणी महानगरपालिका करते, जे लाच खाऊ कंत्राटदार आहेत, जे अधिकारी आहेत, जे टक्केवारीवर काम करणारे अधिकारी आहेत, त्यांना जाब बसण्यासाठी व महानगरपालिकेला जागा करण्यासाठी आज हा नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जो मोर्चा आहे तो या ठिकाणी काढण्यात येत आहे. आणि नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून हा धडक मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेला जाब असेल व ते काम सुरळीत काम चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. शिवसेनेचा हा जनआक्रोश मोर्चा शालिमारच्या मध्यवर्ती कार्यालयापासून CBS पोलीस परेड ग्राउंड मार्गे नाशिक महानगरपालिकेवर येऊन धडकला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत भाजपवर टीका करताना सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला आहे. मी आयुक्तांना सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव पोर्जेच्या नेतृत्वाखाली. आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ. आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त
हे आम्ही आयुष्यभर केलंय मिरडेकरांनी केलंय, आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, शिवसैनिकांनो, ही एकजूट आपण दाखवलीत नाशिककरांसाठी. ही अशीच ठेवा. रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही काय मुदत देताय? आता आयुक्तांना भेटतायत. केशव कोर्जे जाऊन आता आयुक्तांना भेटणार आहेत निवेदन घेऊन. ताई आपण पण जाताय, ताजनपुरे ताई आपण सगळे जाताय. आम्हाला तुम्ही मुदत द्या. प्रथमेश आहे, सगळे आहेत, आपण सर्व नगरसेवक जात आहेत. नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या. आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या. आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. कुंभमेळ्यावरती आम्ही नंतर येणार आहोत. सध्या खड्ड्यावरती आहोत. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचारानं भरभरटलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जात आहेत. विकासाची कामं काय नाही. सगळे ठेकेदार गुजरातचे, मग जामनेरचे सब कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं आलेलं आहे. हे सगळं आम्ही काढणार. कोणीतरी एक कुंभमेळा आयुक्त नेमलेले आहेत, त्यांना काही माहित नाही. सगळे जळगाव, ही जळगाव सेना इथे आणलेली आहे. मग आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि लोक रस्त्यावरती अडकले आहेत. कसलं राज्य करताय? कसलं हिंदुत्व तुम्ही सांभाळताय? कसला धर्म, कसली संस्कृती, काय करताय तुम्ही? तेव्हा ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे. आता आतमध्ये जातील, तारीख घेऊन यायचं. या जन आक्रोश मोर्चा प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश अवनकर, दिशा न्यूज.